नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. 25 मे ते 24 जून या एक महिन्यात श्री तुकाराम मुंडे हे आयुक्त झाल्यापासून ज्या ज्या काही कारवाया झाल्या त्याचा हा लेखाजोखा आहे. आता म्हणाल तर हे तुकाराम मुंडे यांचं यश आहे, पण मला हे जेवढं तुकाराम मुंडे यांचं यश वाटतं तेवढंच ते यंत्रणेचं अपयश ठसठसीतपणे दिसायला लागलं. एक व्यक्ती आल्यानंतर हा व्यक्तींचीच मिळून संस्था बनत असते, पण शेवटी ती एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था जर काम करत नसेल तर त्याला कुणीतरी धक्का द्यावा लागतो. तो एक धक्का बसला की त्या बसलेल्या धक्क्यातनं काय काय घडामोडी घडतात त्याचं हे विश्लेषण आहे. FDA कडून जी काही मी माहिती संकलित केली त्याप्रमाणे दिसतंय असं की महिन्याभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बरंच काम झालं आहे. आता त्या कामातली सगळी आकडेवारी जी अत्यंत अचूक, खात्रीशीर त्यांच्याकडनं घेतलेली अशी असल्यामुळं ह्या आकडेवारीत तर काही चूक व्हायचं कारण नाही. पण ह्या आकडेवारीच्या व्यतिरिक्त झालेला जो परिणाम आहे समाज व्यवस्थेतल्या ह्या सगळ्या घटकावरती, तो समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की जेवढं हे तुकाराम मुंडे यांचं यश आहे तेवढंच किंबहुना त्याहून अधिक ते ठसठसीतपणे यंत्रणांचं अपयश आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी अर्थातच चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ दे. तुकाराम मुंडे यांनी चार्ज घेतल्यापासून 25 मे 2026 ते 24 जून या 2026 या काळात काय घडलं तर एकूण पान, मसाला आणि गुटखा जवळपास 5,02,65,605 रुपयाचा जप्त झाला. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान, मसाला, गुटखा यांची विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी 430 व्यक्तींना अटक झाली. 41 वाहनं अटकेत गेली. अन्न आणि औषध प्रशासनानं प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली. 25 मे ते जून या काळात 446 आस्थापनावरती धाडी टाकल्या. एकूण 5,55,05,294 रुपये किमतीचा माल जप्त केला. या कारवाईमध्ये मी म्हणालो तसं 457 आरोपींना अटक केली आणि एकूण 42 वाहनं जप्त केली. आता त्या प्रेस नोटमध्येच दिसतं आहे की तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यातल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 25 मे ते 24 जून दरम्यान बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याचे विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरोधात कारवाई केली. कोकण विभागामध्ये 155 आस्थापनाविरोधात कारवाई करून 28,77,202 रुपये किमतीचा माल आणि 156 व्यक्तीला अटक केली. बृहन्मुंबई विभागामध्ये 90 आस्थापनाविरोधात कारवाई केली. तिथे 39,02,535 रुपयाचा माल जप्त केला. 89 व्यक्तींना अटक केली. नाशिक विभागामध्ये 31 आस्थापनाविरोधात कारवाई करून 1,43,26,606 रुपये किमतीचा माल जप्त केला. 29 व्यक्तीला अटक केली. नागपूर विभागामध्ये 38 आस्थापनांची तपासणी करून 96,88,381 रुपये किमतीचा माल जप्त केला. 29 व्यक्तींना अटक केली. पुणे विभागामध्ये 87 आस्थापनाविरोधामध्ये कारवाई करून 84,89,889 रुपये किमतीचा माल जप्त केला. तर संभाजीनगर विभागामध्ये 38 आस्थापनाविरोधामध्ये कारवाई करून 96,88,381 रुपये किमतीचा माल जप्त केला. 13 वाहनं जप्त केली. आणि अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 25 आस्थापनावरती कारवाई करून 1,14,71,502 रुपयाची त्यांनी कारवाई केली. आणि मग अनेक ठिकाणी जप्त केलेली वेगवेगळ्या स्वरूपाची पुन्हा कारवाई आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या अनुषंगाने पण जवळपास 20,32,05,000 रुपयाचे त्यांनी प्रतिबंधित अन्न जप्त केले. 440 आस्थापनाविरोधामध्ये कारवाई केली. काय काय बघा, आपल्याला आश्चर्य वाटतं. रंग मिश्रित सुपारी, चहा पावडर, पॅकेज्ड पिण्याचं पाणी, खवा, बेकरी पदार्थ, कॅन्डी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोझन डेझर्ट्स, मसाल्याचे पदार्थ इतका साठा जप्त केला. हे सगळं विष हे 25 मे ते 24 जून 2026 दरम्यान 440 आस्थापनावरती कारवाई करून 29,11,85,330 रुपयाचं जप्त केलं. आंबे, रेडी टू सर्व फ्रूट्स, बेवरेज, रंगमिश्रित सुपारी, चहा पावडर वगैरे अन्नपदार्थावरती ही जी कारवाई झाली त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ चुकीचे खराब वापरत होते.
कुल्फी, आईस्क्रीम, फ्रोझन डिझर्ट्स, खजूर, तूप, खाद्यतेल हे मिळून त्यांनी 29,11,85,330 रुपयाचं इतकं जप्त केलं. आणि याच्यामध्ये असं दिसतं आहे की औषध विभागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. राज्यातल्या 14 जिल्ह्यामध्ये अवघ्या एका महिन्यात 55 धाड सत्र विशेष अंमलबजावणी केली आहे. 5.52 कोटी रुपये किमतीची औषधं, वैद्यकीय उपकरणं, सौंदर्य प्रसाधनं, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती विरोधात 31 ठिकाणी कारवाया. पुणे मद्य विश्वादा प्रकरणामध्ये 5,229 किलो मिथेनॉल. मुंबई, भिवंडी, पालघर इथं वैद्यकीय उपकरणांचा साठा वगैरे जप्त केला. ही यादी बरीच मोठी आहे आणि त्या यादीप्रमाणे हे मी आता जे काही संकलित केलं हे यादीच आपल्याला सांगते की राज्यभरामध्ये काय भीषण परिस्थिती आहे. राईट. त्या भीषण परिस्थितीमध्ये आता त्यांनी आव्हान केलं आहे की बनावट औषधाविरोधात आम्ही कारवाई करतोय, लेबलिंग नियमभंग करणाऱ्या विरोधात कारवाई करतोय, NDPS अंतर्गत कारवाई करतो आहोत आणि विनापरवाना औषध उत्पादन आणि विक्रीविरोधात धडक कारवाई करतोय. या सगळ्यांची गोळाबेरीज जर केली तर राज्यभरामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये एकूण धाडी पडल्यात 904. एकूण अन्नपदार्थ आणि हे सगळ्या भेसळीच्या वस्तू जमा आहेत जप्त केल्यात 34,66,90,624 रुपयाच्या. पान मसाला, गुटखा आणि इतर अन्नपदार्थ जप्त केलेत. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला, गुटखा विक्री, वितरण, वाहतूक प्रकरणी 457 व्यक्तीला अटक केली आहे. 322 आस्थापना सील झाल्यात. 42 वाहनं जप्त झालेत वगैरे. ही यादी खूप मोठी आहे. हे केवळ एका महिन्यातलं आहे. सो कॅन यू इमॅजिन की तुकाराम मुंडेसारखा अधिकारी जर वर्षभर 3 वर्षे एका खात्यात राहिला तर काय होईल. आणि महत्त्वाचं काय, ही रोजच्या जीवनाशी निगडीत असलेली बाब आहे. काही लोक म्हणतात की तुम्ही तुकाराम मुंडे यांच्याबद्दलचं इतकं विश्लेषण का करता. गरजेचं आहे. हे जेवढं व्यक्तीबद्दलचं विश्लेषण आहे तेवढंच तुम्ही आणि मी रोज जे खातो त्याच्याबद्दलचं विश्लेषण. आपल्याला हे हळूहळू लक्षात येत चाललंय ना की किती विषारी पदार्थानं आपण वेढले गेलेलो आहोत. जसं मी नेहमी म्हणतो की चायनीज पदार्थाचं असं आहे, चायनीज वस्तूंचं, की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टींची जर यादी केली तर किती टक्के वस्तू चायनीज दिसतील. तसं आता मला असं दिसतं आहे की जर अशाच वस्तूंची यादी आपण केली की ज्या वस्तूमुळं हे सगळे भेसळीचे पदार्थ आपल्या शरीरामध्ये जातात तर ती यादी किती मोठी असेल. म्हणजे यातला कुठला तरी असा पदार्थ राहिला आहे का की जो आपण खात नाही आहोत. दूध आणि ह्या सगळ्या गोष्टी. राईट. सो असं दिसतं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीची प्रक्रिया सुरू आहे. हे सगळं सुरू असताना त्याने एक टोल फ्री नंबर पण दिला आहे 1800222365. आय रिपीट, टोल फ्री नंबर आहे 1800222365. आणि आता मुख्यमंत्र्यासह सगळेच लोक म्हणतात की तुकाराम मुंडे यांची काही तिथून बदली होणार नाही. ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे यांनी कारवाया सुरू केल्यात त्याची गरज होती. आणि मला खात्री आहे की जवळपास सगळ्याच विभागामध्ये ते ज्या ज्या विभागाचं काम करतात अशा सगळ्या विभागामध्ये अशा धडाकेबाज कारवायांची गरज आहे. ते जे काही सोकॉल्ड व्यवस्था सुधारणं असतं आणि मी तर त्याला रामराज्य म्हणेल तर ते आणायचं असेल तर असंच करायला लागेल. तुम्हाला चांगले अधिकारी बसवा, त्यांच्याकडनं काम करवून घ्या. सध्या तरी तुकाराम मुंडे यांच्याकडनं मुख्यमंत्री ते काम करवून घेत आहेत असं दिसतंय. ते किती काळ राहतात आणि याच्यात किती संघर्ष वेगळ्या पद्धतीचे उभा राहतात तुकाराम मुंडेंना हटवण्यासाठी. 265 कोटी रुपये सध्या तर जमा झालेत अशी माहिती सभागृहात दिली गेलेली. थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न आहे की जे चांगलं ते चांगलं, जे वाईट ते वाईट असं महाराष्ट्रासमोर मांडायचं. आणि त्याच्यात तुमच्याकडनं एकच अपेक्षा करायची की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.